नमस्कार. टेट शिक्षक भरती 2025 बाबतचे रिसेंटली अपडेट आपल्याला देऊ शकले नाही. त्यासाठी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करून डायरेक्टली विषयाला आपण हात घालतोय. मित्रांनो, टेट 2022चा जो निकाल आहे त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, त्याचबरोबर तुम्हालाही वाटलं असेल प्रत्येकाने रिझल्ट बघितल्यानंतर याच्या संदर्भात घोळ आहे. या संदर्भात MSCकडे आपण काही मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासंदर्भात काय स्टेटस आहे हे विचारण्यासाठी जस्ट नुकताच ओक मॅडमशी संपर्क साधला आणि त्यांनी जे काही अपडेट दिलेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, जसं पहिल्यापासून आपण सांगितलेलं आहे, जवळपास 2,11,000 उमेदवार आहेत आपल्या शिक्षक भरतीमध्ये आणि आपला रीच पहा. मी असं म्हणत नाही की आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे किंवा त्याच्यातून आपल्याला फायदा व्हायला पाहिजे, पण आपण ज्या प्रामाणिकपणे काम करतो आहे आपला काहीच याच्यातून हेतूच नाही आहे. रादर तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आणि आनंदाची गोष्ट अशी की सध्या मी ऑलरेडी तर व्हिजिटिंग फॅकल्टी होतेच, PhD करत होते, आता मी सेट पण पास झाले. म्हणजे माझ्यासाठी मी हे शिक्षक भरतीमध्ये मला जाऊन करायचंच नाही. दोनदा मला टेट 2017मधून दोनदा संधी आली तरीसुद्धा मी शिक्षक घेतले नाही. मला शिक्षक व्हायचं नाही हे क्रिस्टल क्लिअर आहे आणि पोर्टलद्वारे तर व्हायचंच नाही कारण ऑलरेडी मी आहे. ओके, सो सर्वप्रथम मी हा विषय याच्यासाठी मांडते तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भले कधी उशीर होत असेल हे करायला, व्हिडिओ वगैरे टाकायला, परंतु तुम्हाला माहिती की जेव्हा महत्त्वाची गोष्ट असते तेव्हा वेळात वेळ काढून मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करते. टाईमपास करण्यासाठी हे आपण हा प्लॅटफॉर्म अजिबातसुद्धा नाही. येस, कम बॅक टू द मेन कंटेंट. येस मित्रांनो, या संदर्भात आपण MSCकडे काही मागण्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये विथ नॉर्मलायझेशन, विदाऊट नॉर्मलायझेशन असे मार्क्स देण्यात यावे ही पहिली मागणी आहे. नंतर दुसऱ्या मागण्या आहेत की डबल एंट्री आहे, त्यांचं आधार कार्ड चेक करून त्याच्यानुसार तुम्ही जे खरंच डबल आहेत त्यांना बाद करण्यात यावं, सिंगल नावाचे आहेत त्यांना बाद करण्यात यावं, 0 मार्क्स पडलेले आहेत त्यांना रिस्पॉन्ड शीट मिळण्यात यावी आणि त्याचबरोबर 140-150 प्लस जे उमेदवार आहेत त्यांचे सेंटरचे डिटेल्स देण्यात यावेत. अशा संदर्भात आपल्या मागण्यासंदर्भात आपण MSCला गेलो होतो. जवळपास एक 35-40 अभियोग्यताधारकसुद्धा होते आणि त्याच्यानंतर तिथून जाऊन आल्यावरती सॉरी टू से की त्यानंतर मी तुम्हाला काही अगदी टेलिग्रामला आपलं व्हॉट्सअप चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, मी नाही देऊ शकले. त्याबद्दल सर्वप्रथम मग अशी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण अजून एक तुम्हाला सांगायचं की मला जे अपेक्षित होतं तसा काही तुमच्याकडून रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे मलाही असं वाटत नाही की त्याच्यासाठी काही ना काही आपण अग्रेसिव्ह करावं, स्वतःची 10 कामं बाजूला ठेवून कामं करावीत. ओके, लेट इट बी. जेव्हा या संदर्भात मॅडमशी संपर्क साधला तेव्हा मॅडमनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या संदर्भात आपण मेल केलेल्या आहे IBPSला. ओके, IBPSला मेल केलेला असल्यामुळे आता त्यांच्याकडून रिप्लाय काय येतो हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि जसं मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं की आपण परीक्षा परिषदेला सोमवारीच का गेलो होतो, याच्यामध्ये जवळपास आपले 8 दिवस झाले आणि 8 दिवसानंतर तुम्हाला हे मी का अपडेट देते. त्याचं कारण असं आहे की परीक्षा नंतर गणपतीची फेस्टिवलची सुट्टी होती आणि आत्तासुद्धा तेच सांगितलेलं आहे, गौरी आहे, गणपती आहे आणि त्याच्यामुळे सध्या तरी बऱ्यापैकी मॅडम पण सुट्टीवरती आहेत आणि त्यांनी आपण गेल्यानंतर मागणी केल्यानंतर मेल केलेला आहे. त्यामुळे सुट्टीनंतर त्यांचा मेलचा काय रिप्लाय येतो आहे त्याच्यानंतर समितीमध्ये तो निर्णय घेतला जाणार आहे की उमेदवारांना हा जो निकाल आहे तो कशा पद्धतीने द्यायचा आहे. तर मित्रांनो, मॅडमचा कन्सर्न हे लक्षात घ्या. त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की तुमच्या मागण्या आहेत त्याचा आम्ही नक्की विचार करू, अधिकृत गोष्टीच्या अधीन राहून. त्याचबरोबर फक्त आपल्या मागण्या नाही, जर बाकीच्यांनी जर काही मागण्या केल्या असतील तर त्यांचासुद्धा विचार केला जाईल. आपण पाहतो की शिक्षक भरतीसाठी काम करणारे बरेच लोक आहेत, ते सुद्धा त्याच्यासाठी मागण्या करतात, परंतु याच्यामध्ये आता नुकसान फार मोठं होणार आहे. कारण आपण मागण्या याच्यासाठी केलेल्या आहेत की जरी तुम्हाला विथ नॉर्मलायझेशन, विदाऊट नॉर्मलायझेशन मार्क्स जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सर्व अधांतरी दिसत आहे, परंतु आपल्यातीलच काही लोकांनी एक स्वार्थापोटी असं म्हटलं तर चालेल, जनरली मी कोणाला टार्गेट करत नाही कारण ऑलरेडी आपला म्हणजे
ग्राफ एकदम उंच लेवलचा आहे, खालच्या लोकांशी आपलं कंपॅरिझनच नाही आहे. फक्त एक असं फार खंत आहे याची की मागणी करत असताना काही लोक जाणून बुजून चूक करतात आहे. तर त्याच्यामधलं एक पहिलं उदाहरण म्हणजे काही लोकांनी मागणी केलेली आहे की टेट 2022 सारखा निकाल देण्यात यावा. अर्थातच मागणी कशी चुकीची आहे ते लक्षात घ्या. त्यानंतर मॅडम काय बोलल्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर 2022 प्रमाणे निकाल लागल्यानंतर काय, जसं मी अगोदर पण सांगितलं होतं की एखाद्या उमेदवाराला जर 130 मार्क्स असतील तर ते काय करतील की दोन्हीमध्ये डिवाईड करून तुम्हाला देतील, तुमची कॅटेगरी देतील, तुमची डेट ऑफ बर्थ देतील, तुमचं नाव देतील, सगळे तुमचे डिटेल देतील. जसा तुम्ही 2022चा जो स्कोर कार्ड डाउनलोड केला आहे तसा देतील. त्याच्यातून फायदा काय होणार आहे, जे तुमचे मार्क्स आहेत तेच बायफर्गेशन केले जातील. आणि आपण अशी मागणी केलेली आहे की विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशन, म्हणजे एखाद्या उमेदवाराला कळावं की मला 87 मार्क्स मिळाले, मला 120 मार्क्स मिळाले, तर पहिले किती होते नंतरचे किती होते. आणि त्याला अपील नाही आहे हे लक्षात घ्या. या मार्क्ससाठी आपण अपील करू शकत नव्हतो विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशन, कारण IBPS आहे तो प्रत्येक वेळेस असाच निकाल देते. असं असताना ही जी चुकीची मागणी आहे, म्हणजे ॲक्च्युली खरं मागणी तर अशी व्हायला पाहिजे होती की आम्हाला असं द्या 2022 प्रमाणे द्या. तर मला मॅडमनी काय सांगितलं की आता जशा तुमच्या मागण्या आहेत त्याचा आम्ही विचार करू आणि कन्व्हिनियंटनुसार ज्यांच्या जशा मागण्या आहेत, ज्या जास्त उमेदवारांच्या आहेत त्याच्या पद्धतीने आम्ही विचार करणार आहोत. तर लक्षात घ्या, असं मागणी करत असताना पालकर सर वगैरे यांच्याशी सुद्धा जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की मग आता तुम्हाला काय वाटतं, हे परीक्षा परिषद इतकं सिम्पल वाटतं आहे का. म्हणजे आपण बोलतो आहे, पहिल्यांदा निकाल लागला त्यावेळेस रात्री 12 वाजता जेव्हा मी व्हिडिओ टाकला याच मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून, तेव्हा सगळ्यांना खडबडून जाग आली आणि सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली. पण आज यांच्याच एका मागणीमुळे आज ही आपली मागणी आहे ना विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशन ती पूर्ण होते की नाही याची मला शंका आहे. कारण या संदर्भात मॅडम अशा म्हणत होत्या की आम्ही विचार करू आणि ह्याच्यामध्ये ठरवू. तुम्हाला असं वाटतं का ज्या उमेदवाराला 87 मार्क्स मिळालेले आहेत त्याचे विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशन मार्क्स देतील? कारण त्या फक्त आपण काय एकदम VIP नाही आहोत, त्या प्रत्येकाच्या मागणीचा विचार करणार आहेत. आणि मला असं वाटतं जेव्हा क्रॉस मागण्या होतील तेव्हा नुकसान मात्र उमेदवारांचं होणार आहे. आता विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनचे मार्क्स मिळतील का? आणि अशा ज्या पद्धतीने मागणी केलेली आहे, भले त्याला कोणी दुजोरा देऊ द्यात, कोणी सोशल मीडिया स्टंटसाठी काही केलं असेल, परंतु त्याच्यामध्ये नुकसान हे उमेदवारांचं होतं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आज याच्यातून काय सिद्ध होणार आहे, जर 140च्या ॲबव जर 7 ते 70 हजार उमेदवार असतील तर बाकीच्यांच्यासाठी काहीच नाही ना. तुम्ही लक्षात घ्या, बाकीच्यांनी करायचं काय, म्हणजे त्यांच्यासाठी काहीच राहत नाही आहे. मग लिटरली या संदर्भात आता परीक्षा परिषद मीटिंग घेईल. मॅडमनी सांगितलेलं आहे की आम्ही मेल केलेला आहे, अजून आम्हाला रिप्लाय आलेला नाही, परंतु सुट्ट्या आहेत तोपर्यंत एक्सपेक्ट आहे की सुट्टीनंतरच याच्यावरती विचार केला जाणार आहे आणि त्याच्या अगोदर मीटिंगसुद्धा होणार आहे. परंतु मित्रांनो, अजूनही रिक्वेस्ट आहे, जे कोणी MSCला जाते तुम्ही एक मागणी करा, एकच केली तरी चालेल. कारण जे फ्रॉड आहेत, जे डबल नावाचे आहेत ते तर बाद होतीलच, कारण पोर्टलवरती एकाच नावाने करावं लागणार आहे. आणि ज्यांनी 2 नावाने खरंच फॉर्म भरलेला आहे, आधारनुसार व्हेरीफाय झालं तर त्यांनासुद्धा बाद केलं जाणार आहे. ते सुद्धा चर्चा झाली मॅडमच्या बोलण्यामध्ये. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, असं जे करतात ना, काही लोकांची मतांतरे असतील मित्रांनो, त्यांना तुम्ही किती सपोर्ट करायचा हा विचार करा. कारण हे जर असं केलं तर सगळ्यात जास्त नुकसान उमेदवारांचं होणार आहे. आणि आपल्यापर्यंत पोहोचणारे उमेदवार 140-130च्या खालचे आहेत, ॲबवमध्ये नाही आहेत. आणि त्यामुळे त्यांना ती गरज पण नाही आहे. आणि आज अशी मागणी केल्यामुळे सर्वात महत्त्वाचं जो मला खंत वाटते ती, उद्या जर 2022 प्रमाणे IBPSने जर निकाल दिला तर फायदा काय होणार आहे? काहीच नाही फायदा होणार आहे. जोपर्यंत तुम्हाला विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनचे मार्क्स मिळत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कळू द्या की चुकीचं काय होतं आहे आणि मागणी कशी करायला हवी. सर्वात महत्त्वाचं, आता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. मी पाहते की व्हिडिओ बघणारे खूप असतात, परंतु प्रत्यक्षात कृती करणारे खूप कमी असतात. जर विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनचे जे मार्क्स हवे असतील तर मित्रांनो, आपल्याला हा विषय शिक्षण मंत्र्यांपर्यंत घेऊन जावा लागेल. तो सुद्धा सर्वांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे. 2022च्या पद्धतीने निकाल लावा. ही मागणी पूर्णतः अयोग्य आहे असं नाही आहे, परंतु त्याच्यातून तुमच्या हाती काहीच लागणार नाही. ना हा घोळ उघड होणार आहे, ना हा घोटाळा होणार आहे. मला तुमच्या साथीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे, परंतु तुम्ही चुकीच्या लोकांना सहकार्य करता, त्यामुळे नुकसान आज तुमचं होणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. आम्हाला काहीच फरक पडत नाही, ना आम्हाला शिक्षक व्हायचं आहे, ना आम्ही तुमच्या रेसमध्ये आहोत, परंतु तरीही हे जे होतं आहे ना ते योग्य होत नाही आहे. आणि उद्या
जर अशा पद्धतीने विथ नॉर्मलायझेशन विदाऊट नॉर्मलायझेशनचे जर मार्क्स तुम्हाला मिळाले नाहीत तर त्याला अशा चुकीच्या मागण्या करणारी लोक जबाबदार असतील, हे मी जाहीरपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सांगते. त्याचं कारण असं आहे, पालकर सर असतील, मॅडम असतील, त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या कन्व्हिनियन्सनुसार आणि नियमामध्ये जे बसेल, जे आमचं ॲग्रीमेंट झालेलं आहे, जे ठरलेलं आहे त्याच्यानुसारच आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सहकार्य करतो आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मागणीचा रिस्पेक्ट केला जाणार आहे. सर मित्रांनो, आता तुम्ही ठरवा करायचं काय, कारण आता ऑलरेडी आपण मेल केलेला आहे, बाकीच्या मागण्या आहेत त्यांनीसुद्धा मेल केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कुठली मागणी केली ती महत्त्वाचं नाही आहे, परंतु त्याच्यातली एक जरी मागणी चुकीची झाली तर आपलं 100 कामावरती आज पाणी फिरतं आहे. आज विचार करा, अगदी गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये काही न करता जेव्हा आपल्याला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटतो, आपण त्या परिस्थितीमध्ये न जाता, कारण त्या सर्वांना माहिती आहे ना आपण प्रामाणिकपणे काम करतो, म्हणून तर ते आपल्याला रिप्लाय देतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं परिषदेला जेव्हा गरज पडली ना तेव्हा मी सुद्धा ट्रोल करते, परंतु आता कुठे तर सहकार्याची भावना दाखवून कमीत कमी ते काय करतात याच्याकडे लक्ष आमचंही लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हीही काय करताय आता तुमच्यावरती आहे. मी तुम्हाला आश्वासन देऊन झालं आहे, परंतु मंगळवारी संध्याकाळीच मी याच चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 26 ऑगस्टला यानंतर जे काही चुकीच्या मागण्या झालेल्या आहेत त्याला मी रिस्पॉन्सिबल नाही आहे, आपली संघटना रिस्पॉन्सिबल नाही आहे, आमची शिवयुनिटी फाउंडेशनची पूर्णतः टीम रिस्पॉन्सिबल नाही आहे. कारण याचं जर नुकसान करण्याला जबाबदार कोण असतील तर अशा चुकीच्या मागण्या करणारी लोक जबाबदार असतील असं मला सांगायचं आहे. आणि या संदर्भात सुद्धा मॅडमचं सुद्धा हेच म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न करतो आहे, परंतु सर्वच मागण्या तुमच्याच मान्य होतील असं नाही आहे. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, आतापर्यंत सगळ्यांनी हाला घाला त्याला काढा याच्यामध्ये 2022च्या शिक्षक भरतीची वाट लागली. आणि आतासुद्धा ज्यांचे खरंच मार्क्स वाढले असते विथ नॉर्मलायझेशन विदाऊट नॉर्मलायझेशन घोटाळा बाहेर आला असता, परंतु काही लोकांमुळे तो येऊ शकणार नाही हे उघड दिसतंय. त्या लोकांची नावं काय आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण समजने वाले को इशारा काफी होता आहे. आणि त्याच्यामुळे आता मन खिन्न झालं आहे की लढण्यासाठी पुढं काय करण्यासाठी खूप मोठा प्रवास आहे अजून. आता तर फक्त आपण सुरुवात केली आहे. पाहूयात या संदर्भाचे अपडेट्ससुद्धा तुम्हाला मिळतच राहतील, परंतु सध्या गणपतीच्या सुट्ट्या आहेत तोपर्यंत याच्यावरती कोणताही पुढचे अपडेट्स परिषदेकडून दिले जाणार नाहीत, हे मात्र खरं आहे. अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि माझं एकच आहे की मी प्रामाणिकपणे काम करते, हे तुमच्यापर्यंत पोचेल न पोचेल ते माहीत नाही, परंतु जेव्हा तुम्हाला त्याच्यातून काही मिळणार नाही ना तेव्हा फार वाईट वाटतं. कारण हे लोक आहेत ना ते स्कॅनर फिरवणारी लोक आहेत, हे लोक आहेत ना पैसे काढणारी लोक आहेत, हे लोक आहेत ना स्वतःची पोटं भरणारी लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आजपर्यंत कितीतरी लोकांचं नुकसान झालेलं आहे. शेवटी उपरवाला देखता आहे आणि असं आपण करत नाही, अजिबातसुद्धा नाही. आणि मला असं वाटतं म्हणूनच मी आता तुम्हाला कोणतंही आव्हान करणार नाही आहे, मी फक्त आता तुम्हाला अपडेट देत राहील. कारण याला जबाबदार हे तुम्ही आहात, याला जबाबदार हे लोक आहेत, जे लोक मुद्दाम या गोष्टीचं समर्थन करतात. आणि मी समर्थन चुकीच्या गोष्टीचं करू शकत नाही. ज्याला पटेल त्यांनी तसं करावं. मॅडमनी सांगितलेलं आहे की या सुट्ट्या संपल्यावरती आम्ही तुमच्याशी संपर्क साधू, त्यानंतर आपण याच्या बाबतीत देऊ. तोपर्यंत जर काही झालं तर तुमच्यापर्यंत येण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्याचबरोबर ज्यांना 0 मार्क्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की तुमच्यासाठी नक्की ते पाहणार आहेत की काय त्याच्यावरती करू शकतो. जे सेंटरची डिटेल आहेत ते आपल्याला देणार आहेत, परंतु मित्रांनो विथ नॉर्मलायझेशन विदाऊट नॉर्मलायझेशनचे मार्क्स जर आपल्याला दिलेच नाहीत काही लोकांच्या चुकीच्या मागणीमुळे, म्हणजे त्यांनी मागण्या केल्यात, जर तुम्ही 6 मागण्या केल्यात त्याच्यामध्ये जर एक जरी मागणी केली 2022 प्रमाणे टेट 2025चा निकाल देण्यात यावा तर तुमचं सगळं फेल आहे, सगळं तुमचं मेहनत फेल आहे, सगळं तुमचं येणं जाणं फेल आहे. कारण मी सुद्धा माझा बहुमूल्य एवढा वेळ देते, आमची टीम सगळा वेळ देते, तेव्हा फार वाईट वाटतं की तुम्ही अशा पद्धतीची कामं करता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यापेक्षा तुम्ही स्टंटगिरीवरती विश्वास ठेवता. अरे तुम्ही याच्यासाठी नका करू, तुम्हाला कोणी सांगितलंय करायला. आज तुम्ही असं करणार आहात आणि उद्याच्याला तुम्ही दाखवण्यासाठी उद्या स्कॅनर फिरवणार आहात. त्यांच्याकडून ऑलरेडी एवढे पैसे लुटलेले आहेत 2022च्या भरतीमधून, अजून तेच करणार आहात का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आणि याच्यातून जर काही निष्पन्न झालं नाही तर याला जबाबदार प्रत्येक जण आहे जो या गोष्टीला समर्थन करतो. आणि या गोष्टीचं मी समर्थन करू शकत नाही, कारण असं दिसतंय की याच्यातून तुम्हाला न्याय मिळणं फार कठीण दिसतंय. आम्ही लढलेलो आहोत, आम्ही जिंकलेलो आहोत, आजही लढत आहोत, लढतसुद्धा राहू, परंतु जे चुकीचे करतात त्यांना त्यांचे प्रयत्न लख लाभ. काही पुढचे अपडेट्स असतील ते तुम्हाला मिळतच राहतील.